नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने 24-25 जानेवारीला नांदेड येथे धार्मिक सोहळ्याचे आयोजन. शीख धर्माचे 9वे धर्मगुरू हिंददी चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या ऐतिहासिक सोहळ्यात धुळे जिल्ह्यातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय आयुक्त माननीय जितेंद्र पापळकर साहेब यांनी केले आहे. दरम्यान श्री गुरु तेग बहादूर साहेब यांनी धर्म, मानवता आणि स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असून नांदेड येथे आयोजित या सोहळ्यास विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचने आयोजित करण्यात येणार आहेत. या निमित्ताने शीख समाजासह सर्व धर्मीय नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केलेले आहे. नमस्कार, मी जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर. श्री गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे गुरु या त्यांची 350वी शहीदी समागम आपण नांदेड येथे आयोजित केलेला आहे. आणि या शहीदी समागमाच्या निमित्तानं 24 आणि 25 या 2 तारखांना नांदेड येथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समुदायातील धर्माचे लोक हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यामध्ये विशेषतः लबाणा, मंजारा, बंजारा, शीख, शिकलगार आणि इतर समुदाय देखील या समुदायाचे लोक या ठिकाणी समाविष्ट होत आहेत. आणि 2 दिवसात चालणाऱ्या ह्या कार्यक्रमामध्ये या गुरु तेग बहादूरजी यांनी जे काही या समाजासाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे, भारताच्या सर्वच जनतेसाठी जे काही प्रार्थना, परोपकार आणि साधेपणा याच्या अनुषंगाने जे काही काम या निमित्तानं केलं ते जनतेपर्यंत पोहोचावं. भारतात नव्हे तर जगभरात गुरु तेग बहादूरजींच्या कामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून ह्या शहीदी समागमाच्या 350व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत आहेत. या निमित्तानं आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, आपल्या देशाचे गृहमंत्री व इतर राज्यांचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. साधारणतः 10 लाख भाविक हे या निमित्तानं या नांदेडमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी 8 लंगर आणि त्यांच्या सर्वांच्यासाठी निवासाची व्यवस्था ही देखील नांदेड येथे करण्यात येत आहे.